युद्धसाठी हे काय कामगार घरी नाही जात. मे मध्ये नॉर्मली काय असतो त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो, त्यामध्ये खूप जे आहे वर्कर्स ते घरी जातात. ते घरी जाऊन त्यांचे जे फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात. बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही आहे. नाही, असं काय फटका नाही बसतो. ते फक्त 15-20 दिवसासाठी जातात आणि ते परत येतात. टोटल 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सहभाग घेतलाय आणि करीबन करीबन 100 प्रोजेक्ट्स आहेत जे डिस्प्लेमध्ये आहेत. कारण काय एक डेव्हलपरचं 2 ते 3 प्रोजेक्ट असतात. तर सर्वांनी पार्ट घेतलाय. तुम्ही या त्यावेळी बघा तर तुम्हाला समजेल. सर, एकीकडे रिडेव्हलपमेंट होतं, पण दुसरीकडे जे आपले ठाण्यातले जे रस्ते आहेत ते अरुंद आहे. त्यासाठी तुमचं कसं प्रकारे नियोजन असेल? रस्ते देखील मोठे झाले पाहिजे. मी ह्याला ते आपल्या गव्हर्नमेंटला खूप धन्यवाद द्यायला सांगेल. स्पष्ट करून आपले जे डेप्युटी CM आहे एकनाथ शिंदे यांनी जे ट्रॅफिकच्या प्रॉब्लेमसाठी जे काय सोल्युशन आहे ते सर्व इम्प्लिमेंट करून टाकलं आहे. कोस्टल रोड असेल की फ्रीवे एक्सटेन्शन ठाण्यापर्यंत असेल, भिवंडीचा रोड असेल, मेट्रो असेल, ट्विन टनल बोरिवली टू ठाणे असेल, ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर काम चालू आहे. पण काही पण रातोरात होणार नाही आहे. त्याला 2 ते 3 वर्ष लागणार आहे. ते 2 ते 3 वर्षानंतर आम्हाला मी असं सांगू शकतो की जे तुम्ही ठाणा बघतात तुम्ही एक डिफरंट आणि एक नवीन ठाणा बघणार. तर एकीकडे घोडबंदरमध्ये उच्चगृह संकुलन आहे, त्यामध्ये पाणी टँकरनी घ्यावं लागतं. मोठ्या प्रमाणात इश्यूज वाढलेले आहेत. त्याच्यासाठी पण मी पहिलेच सांगितलं होतं की काळू डॅम आणि शाही डॅमचा ऑलरेडी MMRDAने 450 करोड ऑलरेडी रिलीज केला आहे आणि लवकरच 3 ते 4 वर्षात काळू आणि शाही डॅमचा उत्पादन होणार आणि ते पूर्ण पाणी ठाण्यासाठीच वापरला जाईल. MCH है तो भरोसा है और दूसरा चलो थाने. ते हर एक डेव्हलपर आहे त्यांच्यासारखी काही ना काही स्कीम काढणार आहे. ते त्यावेळी एक्झिबिशनच्या वेळी ते लोकांना करवणार. ते एक्झिबिशन कमिटीचे चेअरमॅन आहे, ते तुम्हाला ब्रीफ करणार त्यामध्ये काय काय होणार. दोस्ती काउंटी, बालकोन, ठाणे वेस्ट या मतलब दोस्ती काउंटीच्या कंपाऊंडमध्येच असतात. मला विनंती आहे तुम्ही सर्व या आणि हे मोठा प्रदर्शन बघा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. पण ते होतोय पूर्ण व्हेरिफिकेशन. MCHच्या अंडर नाही, ते सर्व डेव्हलपरच्या अंडर असतात. आणि काय फिगर्स तुम्ही सांगणार तर माझ्या कंपनीचा फिगर माझ्याकडे नाही आहे, कारण काय लेबर्स चेंज होऊ शकतात. या ते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.